करतात आणि करून टाकतात पोरांचे वाटलं मराठ्यांचे, पुन्हा मराठ्यांच्या पोराला खेट्या मारायला लागतात कोर्टात. त्यांना काय होतंय घरात बसून बोलायला. बाबा दिशाभूल तर होणार नाही ना? दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते सरकारच्या वतीने सुरू आहे नाही ना? आता याला तर दिशाभूल नाही, महादिशाभूल म्हणतात. ही दिशाभूल आहे का? मागणी ओबीसी आरक्षणातून अधिसूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची, तिची अंमलबजावणी करायची, तर आमकच केलं जाणार आहे आणि तमकच केलं जाणार आहे. तेच वाचत राहिलं आणि हेच वाचत काय वाचत राहिलं रे? हरकती वाचायला काय तुम्ही अहवाल मागासवर्ग आयोगाचा इतक्या पटक्यास आणलाय? कपा रात्रीत भिडीले हे सगळे, ते एका रात्रीत वाचून काढते सगळे हरकती. इतकं तर माल आहे तुमचं माणसाचा तिथं कर्मचारी, हे माल वापरणार एखाद बार रातभर. यांना सगळ्याला जागं ठेवा, वाच म्हणा सगळ्या हरकती. सकाळच्याला झाली अधिसूचनेची अंमलबजावणी. आमच्या विरोधात बोला ठोला काय तेव्हा माल पगार घ्यायला नुसता भेटणार जरा एखाद्या रातभर. सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढला आहे, मुख्यमंत्र्यांनी शपथही घेतली ती. आता वेगळं आरक्षण देत आहे, कुठेतरी मुख्यमंत्री त्यांची शपथ पूर्ण करण्यासाठी करत आहे. अहो त्याचं चिस्त झालं पाहिजे ना. पण समाज काय म्हणतोय, आपण काय करताय, आपण आपल्या शपथेला खरे भरताल. हे खरंही असू शकतं, मला माहीत नाही, पण समाजाची दिशा काय, समाजाची मागणी काय, तळमळ काय, लोक काय म्हणते, तुम्ही काय करताय? लोकांची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे आणि त्यांचा हक्काचं आहे ते. ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयराची अधिसूचना तुम्हीच आणायचं ठरवलं. लोकांची मागणी ही काय उपयोग होणार आहे? तुम्ही त्या फटाक्याचा आवाज ऐकून काय उपयोग होणार आहे? 3 जण खुश होऊन इकडं करोडो नाराजी पसरणार. काय असतं, सरकार कोणचंही असो, दिल्याच्या नंतर जनता खुश झाली पाहिजे. तुम्ही दिल्यावर